डिजिटल भानगड. शेअर बाजारात आजवर अनेक घोटाळे झाले, पण जून 2026 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणानं संपूर्ण देशाचं डोकं चक्रावून सोडलंय. अवघे 3,000 कोटी रुपयांचं बाजार भांडवल असलेल्या राजेश एक्सपोर्ट या एकाच कंपनीने तब्बल 15 लाख कोटी रुपयांची महाहेराफेरी केल्याचा खळबळजनक आरोप झालाय. हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक महाघोटाळा मानला जातोय. या संपूर्ण घोटाळ्यात सर्वात मोठी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा यात थेट भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LICचं नाव समोर आलं. देशातील कोट्यावधी जनतेचा विश्वास असलेल्या LICचं तब्बल 770 कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत. LIC कडे सध्या या कंपनीची 10.80% हिस्सेदारी आहे. बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबीने यावर तत्काळ आणि अत्यंत कठोर पावलं उचलत कंपनीचे CMD राजेश मेहता यांच्यावर बाजारात व्यापार करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या ऑडिटर्सवरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 3 जून पासून कंपनीचा शेअर 14% अधिक कोसळला असून त्यानं 94.50 रुपयांचा नवा नीचांक गाठलाय. पण खरा सस्पेन्स तर पुढे आहे. कंपनीचे मालक राजेश मेहता यांनी LIC बाबत एक अत्यंत अजब आणि खळबळजनक दावा केलाय. ते म्हणतात, आम्हाला LICचं ऑफिस कुठे आहे हे देखील माहीत नाही. आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. शेअर्स माती मोलाला आले असतानाही LICचे पैसे अद्याप बुडालेले नाहीत असा दावा कंपनी करत आहे. पण विचार करा, 3,000 कोटींची कंपनी 15 लाख कोटींचा घोटाळा करतेच कशी? आणि LICचे 770 कोटी खरोखरच सुरक्षित आहेत की ही केवळ एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे? या महाघोटाळ्याचं संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर आजवर अनेक मोठे आर्थिक घोटाळे समोर आले आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडलेत. परंतु जून 2026 मध्ये उघडकीस आलेले राजेश एक्सपोर्ट हे प्रकरण भारतीय कॉर्पोरेट जगताला आणि संपूर्ण स्टॉक मार्केटला हादरून सोडणारे ठरले. सुमारे 3,000 कोटी रुपयांचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅप असलेल्या या कंपनीने तब्बल 15 लाख कोटी रुपयांची महाहेराफेरी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. हा आकडा इतका प्रचंड आहे की याला भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा महाघोटाळा मानले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सर्वात धक्कादायक बाजू म्हणजे भारतातील कोट्यावधी जनतेचा विश्वास असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाचे म्हणजेच LICचे तब्बल 770 कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत. या महाघोटाळ्यानंतर बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबी अत्यंत आक्रमक झाली असून तिनं कठोर कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राजेश एक्सपोर्टचे सर्वेसर्वा राजेश मेहता यांनी LICच्या गुंतवणुकीबाबत एक अत्यंत विचित्र आणि खळबळजनक दावा करून नव्या चर्चेला तोंड दिलंय. या महाघोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने जून 2026 मध्ये एक अंतरिम आदेश जारी करत कंपनीवर अत्यंत कठोर निर्बंध लादलेत. सेबीनं राजेश एक्सपोर्टचे मुख्य प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश मेहता यांच्यावर शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यास तात्काळ आणि पूर्णपणे बंदी घातली आहे. या कारवाईमुळे मेहता यांना आता बाजारातून शेअरची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. एवढंच नव्हे तर या घोटाळ्याची पाळंमुळं कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि ऑडिटिंगमधील त्रुटींशी जोडलेलं असल्यानं सेबीनं राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण याकडे या प्रकरणाचा तपास सोपवलेला आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार तपासणाऱ्या BSD अँड कंपनी या लेखापरीक्षकांवर कठोर आणि दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश सेबीनं दिले आहेत, ज्यामुळं आर्थिक क्षेत्रातील यंत्रणा देखील आता संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या आहेत. या सगळ्या गदारोळात सामान्य गुंतवणूकदारांचं लक्ष LICच्या पैशांकडे लागलेलं आहे. कारण LICकडे लोकांच्या विम्याचा आणि भविष्यातील बचतीचा पैसा असतो. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राजेश एक्सपोर्टमध्ये LICची एकूण हिस्सेदारी 10.80% एवढी मोठी आहे. एवढ्या मोठ्या महाघोटाळ्यानंतर LICचे 770 कोटी रुपये पूर्णपणे बुडणार का, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच कंपनीचे CMD राजेश मेहता यांनी या गुंतवणुकीबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. मेहता यांच्या दाव्यानुसार LICनं ही 10.80% मोठी हिस्सेदारी काही एका रात्रीत किंवा गेल्या 1-2 वर्षात खरेदी केलेली नाही, तर ही खरेदी गेल्या जवळपास 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत टप्प्याटप्प्यानं करण्यात आली आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे LICनं हे सर्व शेअर्स खुल्या बाजारातून म्हणजेच दुय्यम बाजारातून खरेदी केले आहेत. या खरेदी प्रक्रियेत राजेश एक्सपोर्ट कंपनीचा किंवा त्याच्या कोणत्याही प्रवर्तकांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा कोणताही सहभाग नव्हता. राजेश मेहता यांनी LICच्या भूमिकेवर अधिक प्रकाश टाकताना स्पष्ट केलं की कोणत्याही प्रवर्तकाने आपलं वैयक्तिक शेअर्स LICला कधीही विकलेले नाहीत आणि कंपनीनेही LICला कोणतेही नवीन शेअर्स थेट जारी केलेले नाहीत. त्यामुळं LICनं बाजारातून जे काही शेअर्स खरेदी केले त्या पैशांचा कोणताही फायदा कंपनीला किंवा तिच्या प्रवर्तकांना मिळालेला नाही. या संपूर्ण गुंतवणुकीवर बोलताना मेहता यांनी थेट हात झटकत म्हटलंय की LICचे कार्यालय नक्की कुठे आहे हे देखील आम्हाला माहीत नाही. आमचा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा अधिकृत संपर्क नाही आणि कोणतेही व्यावसायिक नातं देखील नाही. दुय्यम बाजारातून राजेश एक्सपोर्टचे शेअर खरेदी करण्याचा निर्णय हा पूर्णपणे LICचा स्वतःचा विवेकपूर्ण आणि व्यावसायिक निर्णय होता. त्यांच्या या अंतर्गत आर्थिक धोरणाशी आमचा कुठलाही आणि कधीही संबंध आलेला नाही. त्यांच्या या विधानामुळं कॉर्पोरेट जगतात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडं या घोटाळ्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतात शेअर बाजारात राजेश एक्सपोर्टच्या शेअरची प्रचंड दुरावस्था झाली आहे. अवघ्या काही दिवसात म्हणजेच 3 जूनपासून या कंपनीचे शेअरचे मूल्य 14% जास्त घसरले. घसरणीची ही मालिका एवढ्यावरच थांबली नाही तर 8 जून रोजी या शेअर्सनं 94.50 रुपयांचा आजवरचा सर्वात नीचांकी स्तर गाठलेला आहे. शेअर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत असतानाही राजेश मेहता यांनी एक धाडसी आणि चक्रावून टाकणारा दावा केलाय. त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत मूल्यांकन आणि गणिताच्या आधारे ते म्हणतात की शेअर्समध्ये एवढी मोठी आणि सातत्यानं घसरण होऊनही LICला अद्याप या गुंतवणुकीत कोणतेही प्रत्यक्ष नुकसान किंवा तोटा झालेला नाही. LICनं अत्यंत जुन्या दरानं आणि कमी किमतीत शेअर्स खरेदी केल्यामुळं ते अद्याप सुरक्षित असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. मात्र बाजारातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात जर ही घसरण अशीच सुरू राहिली तर LICच्या पोर्टफोलिओला मोठा झटका बसू शकतो. या संपूर्ण प्रकरणाचा शेवट काय होणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी 15 लाख कोटी रुपयांच्या या महाघोटाळ्यानं भारतीय वित्तीय व्यवस्थेच्या सुरक्षितेवर आणि लेखापरीक्षण पद्धतींवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलेत. एका बाजूला SEBI आणि NFRA यांच्यासारख्या केंद्रीय संस्था राजेश मेहता आणि त्यांच्या ऑडिटर्स भोवती कायदेशीर फास आवळत आहेत तर दुसऱ्या बाजूला LIC सारख्या सरकारी वित्तीय संस्थेची अब्जावधी रुपयांची गुंतवणूक बाजारातील या पडझडीमुळे धोक्यात आली आहे. शेअर्स 94.50 रुपयांच्या निचंकावर असल्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. आता आगामी काळात सेबीच्या चौकशीतून या हेराफेरीचे नेमके काय सत्य बाहेर येते, BSD अँड कंपनीवर काय कारवाई होते आणि LIC या चक्रव्यूहातून आपले पैसे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यशस्वी होते का की नाही याकडे देखील संपूर्ण देशाचे डोळे लागलेले आहेत. मात्र मंडळी, ही गोष्ट इथेच संपत नाही बरं का, तर खरी चिंता आता सुरू होते. जरा विचार करा, 3,000 कोटी रुपयांची किरकोळ व्हॅल्यू असलेली कंपनी 15 लाख कोटी रुपयांची महाहेराफेरी करतेच कशी? हा पैसा नक्की कुठे गेला की भारतीय शेअर बाजाराच्या सिस्टीममध्येच एखादी मोठी ब्लॅक होल तयार झाली आहे जी देशातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थेचा पैसा गिळंकृत करत आहे. आज प्रत्येक सामान्य भारतीयांच्या मनात एकच भीती आहे, माझ्या विम्याचं काय होणार? LICनं जनतेचा कष्टाचा पैसा या कंपनीत लावलेला आहे. आज कंपनीचे मालक राजेश मेहता निर्धास्तपणे सांगत आहेत की आम्हाला LICचं ऑफिस कुठे हे देखील माहीत नाही, आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. पण हा दावा जितका खळबळजनक आहे तितकाच तो भयानक देखील आहे. जर कंपनीचा आणि LICचा काही संबंध नव्हता तर LICनं 20 वर्ष डोळे मिटून या बुडत्या जहाजात 770 कोटी रुपये का ओतले? शेअर 94.50 रुपयांवर येऊन आदळला आणि ही केवळ एका महाविनाशाची सुरुवात असू शकते. जर ही घसरण थांबली नाही तर हा केवळ राजेश एक्सपोर्टचा घोटाळा राहणार नाही तर तो देशातील करोडो पॉलिसीधारकांच्या विश्वासाचा खून ठरेल. SEBI आणि NFRA या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणार का की नेहमीप्रमाणे सामान्य गुंतवणूकदार या महाघोटाळ्याच्या आगीत होरपळून निघणार? हा प्रश्न आज संपूर्ण देशाची झोप उडवणारा ठरत आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या घोटाळ्यासंदर्भात काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल भानगड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड.